नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये मी मेधा तुमचं मनापासून स्वागत करते. मार्गशीर्ष महिना आहे, बरेच उपवास असतात, पण बऱ्याच जणांना साबुदाणा खायला आवडत नाही, काहींना तो पचत नाही आणि दर उपवासाला काय खायचं हाही प्रश्न असतो. तर मी आज तुम्हाला एक वेगळा पदार्थ दाखवते, तो म्हणजे रताळ्याचा शिरा. म्हणजे गोड पण आहे, पौष्टिक पण आहे आणि साबुदाण्याला उत्तम पर्याय पण आहे. चला तर दाखवते साहित्य. हे पाहता, यासाठी लागणार आहे रताळी, गूळ, नारळ, दूध, वेलची पूड आणि 2-3 चमचे तूप. आता मी काय केलंय, रताळी स्वच्छ धुवून त्याची सालं काढून बारीक चकत्या केल्यात आणि त्या पाण्यात टाकून ठेवल्यात. पाण्यात एवढ्यासाठी टाकायच्या की त्या काळ्या पडत नाही. आता आपण काय करणार आहोत, गॅसवर एक कढई ठेवते आणि त्यामध्ये 2-3 चमचे तूप टाकणार आहे. आता मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे. गॅस आत्ता तरी बारीकच ठेवलेला आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी दूध तापत ठेवलेलं आहे. आता मी घालणार आहे कढईमध्ये 2 चमचे तूप. आता तूप तापलं चांगलं की ह्या ज्या रताळ्याच्या चिप्स करून ठेवल्यात ह्या मी त्यात टाकणार आहे. दूध पूर्ण वितळलं यावर टाकायचंय. तूप पूर्ण वितळलं की ह्या रताळ्याच्या बारीक करून ठेवलेल्या चकत्या मी ह्यामध्ये घालणार आहे. रताळं किसलं किंवा चिरलं की ते पटकन काळं पडतं, म्हणून आपण ते पाण्यात टाकून ठेवायचे. आता गॅस मोठाच करायचा आहे आणि हे हलवून छान घ्यायचे. रताळं तसं पटकन शिजतं, फार वेळ लागत नाही. तरी पण शिरा म्हणलं की त्याला थोडीशी दुधाची टेस्ट आपल्याला छान लागते, म्हणून आता मी काय करणार आहे, थोडंसं रताळ्याचा कच्चेपणा कमी झाला छान परतून घ्यायचे आणि मग त्यामध्ये गरम दूध घालायचे. हे आता मी दुधाचा गॅस बंद करते आणि हा जो रताळे जे परतते तो गॅस मी बारीक करते, मोठा गॅस ठेवायचा नाही. आता मी ह्याच्यावर दूध घालणार आहे. हे आता हे दूध मी ह्यामध्ये घालणार आहे. दुधाचा आणि रताळ्याचं टेम्परेचर सेम आहे, म्हणजे मग कुठलाही पदार्थ म्हणजे शिरा वगैरे काही तुम्ही करा, पाणी किंवा दूध घालताना हे गरम करूनच घालायचे. आता मी ह्याच्यावर एक 4-5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे, म्हणजे ते व्यवस्थित शिजेल. झाकण ठेवल्यावर तुम्ही गॅस मोठा केलात तरी चालेल. हे पहा, 5 ते 7 मिनिटानंतर हे दूध सगळं आटलं त्यातलं आणि रताळं अगदी व्यवस्थित शिजले. हे पहा, आता तुम्ही नुसतं झारेने जरी ते केलं तरी ते शिजलेलं आहे. पण तुम्हाला जर अजून स्मॅश ते करायचं असेल तर आपला जो स्मॅशर आहे त्याने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं.
हे मी व्यवस्थित स्मॅश करून घेतले। आता मी ह्यात घालणार आहे हा नारळ। आणि नारळ घातल्यावर पण पुन्हा छान परतून घ्यायचे। समजा स्मॅश करताना थोड्याशा फोडी राहिल्या असतील तरी जेव्हा आपण नारळ परतून घेतो तेव्हा त्या बरोबर पुन्हा स्मॅश होतात। नारळ मुद्दाम घातलाय मी का तर त्यात फायबर कंटेंट जास्ती छान असतात, पचायला पण छान असतो म्हणून नारळ घालायचा। हा पदार्थ तुम्ही कधीही करू शकता, कुठल्याही उपवासाला तुम्हाला हा चालतो। साबुदाण्याला उत्तम पर्याय आहे, नक्की करून बघा। माझ्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका। हे आता हे छान असं नारळ पण त्यात परतून झालाय व्यवस्थित। बऱ्याच जणांना काय होतं, उपवासाला फक्त तिखट पदार्थ आवडत नाही, गोड पदार्थ पण हवा असतो। म्हणून रताळ्याचा शिरा। आता मी ह्यामध्ये घालणार आहे अर्धी वाटी गूळ। तुम्हाला जर गूळ वापरायचं नसेल तर तुम्ही साखर वापरू शकता, साखर पण अर्धी वाटीच वापरायची आहे। गुळाने जास्ती खमंग आणि पौष्टिक होतो म्हणून मी गूळ वापरते। जिथे शक्य आहे तिथे गूळ वापरा, म्हणजे मग पदार्थ जास्ती पौष्टिक होतो। आता गूळ पूर्ण वितळेपर्यंत हे सतत हलवत राहायचे। हे आता गूळ विरघळायला लागलाय, बऱ्यापैकी गूळ विरघळला आहे। यामध्ये एक छोटी टीप सांगते, जसं तिखट पदार्थांना चव येण्यासाठी आपण गूळ किंवा साखर वापरतो, तसं गोड पदार्थांची चव अजून छान लागण्यासाठी अगदी चिमूटभर आपण मीठ घालणार आहोत, म्हणजे अगदी छान चव येते। खरंच चिमूटभरच घालायचं, हे पहा अगदी चिमूटभर मीठ घालायचे म्हणजे पदार्थाला चव छान येते। हे पहा आपला रताळ्याचा शिरा तयार आहे। साबुदाण्याच्या खिचडीला उत्तम पर्याय, किंवा साबुदाण्याची खिचडी किंवा बाकीचे तिखट पदार्थ आपण करणार। गोड पदार्थ जर हवा असेल तर नक्की हा शिरा करून बघा। आता मी गॅस बंद करणार आहे आणि गॅस बंद केल्यानंतर मी वेलची पूड घालणार आहे। का तर गॅस बंद केल्यानंतर वेलची जायफळ पूड घातली की त्याचा वास पदार्थाला छान येतो आणि स्वाद पण चांगला लागतो। हे पहा आता हा आपला रताळ्याचा शिरा तयार आहे, नक्की करून बघा। आऊने सांगितलेला प्रत्येक खाऊ करून बघा आणि स्वस्थ रहा, मस्त खा, आनंदी रहा। हे पहा हा आपला रताळ्याचा शिरा तयार आहे। गार्निशिंग साठी मी ह्याच्यावर ओलं खोबरं आणि बदाम लावलेले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही काजू, पिस्ते किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही लावू शकता। हा पदार्थ करून बघा, खाऊन बघा आणि तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंट्स मध्ये द्यायला विसरू नका। पुन्हा सांगते, माझं चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।